पूर्ण लक्ष आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, श्वासाबरोबर होणारी शरीराची हालचाल, आत येणाऱ्या श्वासासाठी कृतज्ञता, कारण तो आपल्याला एक नवीन क्षण जगू देतोय. ग्रॅटिट्यूड फॉर द इन ब्रेथ. बाहेर जाणाऱ्या श्वासासाठी सुद्धा कृतज्ञता. तो पुढच्या क्षणासाठी जगण्याची तयारी करून देतोय. पुढचं 1 मिनिट दीर्घ श्वसन. जेवढे कमीत कमी श्वास घ्यावे लागतील तेवढं चांगलं. खूप दीर्घ श्वसन नाही जमलं तरी ठीक, पण श्वासाप्रती जागरूकता, अलर्टनेस, अवेअरनेस. संपूर्ण शरीर श्वास घेतंय. सबंध शरीरावरचं त्वचेचं आवरण श्वास घेतंय. सगळ्या पेशींना प्राणवायू मिळतोय. प्रत्येक पेशीचं पुनरुज्जीवन होतंय. ते रिज्युविनेट होतायत, रिफ्रेश होतायत. फक्त श्वासाने पूर्ण शरीराला चेतना मिळतीये, रिफ्रेशमेंट मिळतीये, रिज्युविनेशन फील होतंय. आता पूर्ण शरीराकडे ओपन अटेन्शन. पायापासून ते मेंदूपर्यंत सबंध शरीराकडे एकवार नजर टाकायची मनाच्या डोळ्याने. दोन्ही पायांचे तळवे, तळपायापासून ते बटक्स पर्यंतचा पूर्ण पाय, उजवा पाय, डावा पाय. फक्त सुपरफिशियल जाणवणाऱ्या संवेदना नाही, तर अगदी हाडांच्या आतपर्यंत, स्नायूपर्यंत होणारी कुठलीही जाणीव, तिथल्या पेशींमधली, ऊतींमधली कुठलीही जाणीव, तिची निर्विकार नोंद घ्यायची. फक्त नोंद घ्यायची. तर शरीराच्या ज्या कुठल्या भागाचं हिलिंग भरून येणं, तिची झीज भरून येणं, त्याचं पूर्ण बरं होणं आपल्याला गरजेचं वाटतंय. त्याच्यावर मुद्दामून आपले दोन्ही हात ठेवायचे. काही असू शकतं, आपलं पोट, छाती, तळपाय, मांडी, कोणताही बॉडी पार्ट. डिप्रेशन, अँक्झायटी सारख्या इतर आजारांचा त्रास होत असेल, होऊन गेला असेल, तर डोक्यावर हात ठेवायचा. शरीराच्या या भागाला आश्वस्त करायचंय. मनापासून, एकाग्रतेने आणि सजगतेने आश्वस्त करायचंय. पूर्ण बरं होण्याविषयी.
या भागाला लव्हिंग काइंडनेस, प्रेमळ दयाळूपणा, सहानुभूती, करुणा दाखवायची. त्या अवयवाला निश्चिंत करायचंय, की काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण तू बरा होणार आहेस. तू बरा होत आहेस. तू पूर्वीपेक्षा आता बरा आहेस. अंतर्गत किंवा बाह्य, शरीराची किंवा मनाची जखम पूर्णपणे भरून येतेय. ती पूर्णपणे बरी होतीये. ती बरी होते म्हणजे ती उर्वरित शरीराशी हार्मनाइज होते, एकरूप होते. ती उर्वरित शरीरासारखीच होऊन जाते. तर हे पूर्णपणे नॉर्मलाइज होणं, हे आपल्या उदरपोकळीतल्या अवयवाचं असो, की हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं असो, की आपल्या संपूर्ण शरीरातल्या रक्तवाहिन्या असतील, ज्या आपल्याला ब्लड प्रेशर वाढणे, हायपरटेन्शन असा आजार देतात. त्यांचं बरं होणं असो, की ते स्वादुपिंडाचं कार्य अधिक चांगलं होणं असो, की ती लिव्हर, किडनी, ब्रेन, कुठले स्नायू, कुठले सांधे, त्वचाविकार. कल्पना करायची की आपल्याला या संदर्भात असलेला कुठलाही त्रास, विकार, झीज, जखम पूर्णपणे भरून येते. श्वासाबरोबर आत जाणारा प्राणवायू, आपल्या मनाने तिथे दिलेली कृतज्ञता, आपण त्याप्रती व्यक्त केलेलं प्रेम, आपलं कंपॅशन, आपली सहानुभूती, आपण त्या अवयवाच्या बऱ्या होण्यासाठी केलेली मेहनत, प्रयत्न, आपल्या जवळच्यांचे आपल्याबरोबर असणारे आशीर्वाद, त्यांच्या सदिच्छा, त्यांचं प्रेम, या सगळ्यांमुळे ही जखम, ही वेदना, हा डिफेक्ट, हा त्रास अगदी पूर्णपणे भरून येतोय. प्रयत्नपूर्वक मनाच्या डोळ्याने तुम्ही अगदी बरे झालेले, हील झालेले बघायचे आहे. आता स्वतःला सांगायचंय, स्वतःशीच मी बोलते ती वाक्य पुन्हा उच्चारायची आहेत स्वतःसाठी. आय हॅव अराइव्हड, आय एम होम. मी घरी पोहोचलेली आहे. मला आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. हा क्षण परिपूर्ण आहे. हा क्षण पुरेसा आहे. आय एम इनफ. आय हॅव अराइव्हड. आय एम होम. I can feel the calm, the ease, the peace. I'm just complete in this moment. I'm wholesome in this moment. I have huge gratitude for this moment, for this healing of mine, which I can do on my own.
because I'm recovering, because I'm better today, because I'm healing, because I live in present. मी वर्तमानात राहते. मी जास्तीत जास्त वर्तमानाशी जोडली जाते. जेव्हा मन भरकटतं, तेव्हा मला समजतं की मन भरकटलं. मी माझ्या श्वासांनी, माझ्या शारीरिक संवेदनांनी, मी माझ्या ज्ञानेंद्रियाच्या माहितीने, माझ्या मनाला माझ्या शरीराशी पुन्हा इंटिग्रेट करते. पुन्हा पुन्हा एकरूप करते. म्हणून मी हील होत आहे. म्हणून माझं शरीर हील होत आहे. मला समजतं की माझे विचार म्हणजे मी नाही. माझ्या भावना म्हणजे मी नाही. मी त्यांच्याविषयी सजग होते. आय एम माइंडफुल ऑफ माय थॉट्स अँड माय इमोशन्स. मी माझ्या विचार भावनांकडे नॉन जजिंगली, निर्विकारपणे, निष्पक्षपणे पाहू शकते. मी त्यांचा स्वीकार करते की हे विचार, या भावना आहेत. जे निरुपयोगी विचार आणि भावना आहेत, मी त्यांना सोडून देऊ शकते. आय कॅन लेट गो ऑफ देम. जिथे गरज आहे तिथे मी संयम बाळगते. मी त्या संवेदना, त्या विचार, त्या भावनांशी संयम बाळगते, ज्या मला लगेच सोडून देता येत नाहीत, ज्या लगेच निघून जात नाहीत. म्हणूनच मी सजग आहे. मी निरोगी आहे. मी आनंदी आहे. या क्षणात मी सजग आहे. मी निरोगी आहे. मी आनंदी आहे. आयुष्य हे क्षणाक्षणांनीच बनणारं असल्यामुळं आणि माझा प्रत्येक क्षण पुरेसा असल्यामुळं मी सतत निरोगी, आनंदी आणि सजग आहे. मला माहिती आहे की माझे त्रास, माझ्या वेदना, माझ्या जाणीवा, माझे विचार, माझ्या भावना सगळं काही अनित्य आहे. My troubles, my pains, my sensations, my thoughts, my emotions, everything is impermanent. सगळं अशाश्वत आहे. सगळं अनित्य आहे. म्हणून मी प्रत्येक क्षण पूर्णपणे जगू शकते. I live each moment to its fullest because I keep telling myself that this moment is enough. I'm enough. I'm home. I have arrived. I need not go anywhere. I'm non-striving. I'm non-judgmental. I'm patient. I'm happy. I'm mindful. I'm healthy. आपला दिवस कितीही बिझी असला, आपण कितीही गुंतलेले असू आपल्या कामामध्ये, तरी स्वतःशी हे अफर्मेशन्स करण्यासाठी आपल्याला वेगळा खूप वेळ लागणार नाही. पण जितके स्वतःला आठवण करून देऊ,
की आपण कुठल्यातरी पुढच्या क्षणामध्ये आनंद शोधण्याऐवजी याच क्षणाशी एकरूप होत आहोत. हा क्षण पूर्णपणे जगून घेत आहोत. तो आपल्या मनासारखा असला आणि नसला तरीही आयुष्य एकेका क्षणाचं बनतं आणि ते भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ एकत्र घेऊन चालण्याची काहीच आवश्यकता नसते. हे जेव्हा आपण मान्य करू आणि अंमलात आणू, जेव्हा आपण जास्तीत जास्त वेळ वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करू, जेव्हा आपण आपल्या लहान-मोठ्या भीती, काळजी, अँक्झायटी यांच्याशी सजगपणे डील करू, त्यांना पूर्ण बघू, त्यांच्याशी सामना करू, जेव्हा त्यांच्या तळापर्यंत जाऊ, कशाची भीती, का वाटते, कशी-कशी दूर होऊ शकते, तेव्हा आपल्याला गाढ झोप, सुदृढ शरीर आणि मन हे नक्कीच गवसतं. लक्ष पुन्हा श्वासाकडे आणायचं 1 मिनिटभर. दररोज प्रत्येक तासाला 1 मिनिट तरी पूर्ण लक्ष श्वासावर. जेव्हा-जेव्हा आठवण येईल तेव्हा-तेव्हा पूर्ण लक्ष श्वासाकडे. दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमात् भवेत्. जॉइन केल्याबद्दल आभार. पण हेच सेशन जवळपास असंच उद्या कंटिन्यू करू विदाऊट एक्सप्लेनेशन. थँक यू व्हेरी मच. गुड नाईट.